10:30च्या आसपास चिडीचूप व्हायला पाहिजे पोरं. माझ्या माहितीप्रमाणे 7वी 8वीतली सुद्धा काही मुलं ते कुणाचं ते बंद करा 2-2 वाजेपर्यंत जागणारी काही मुलं असतात. एकदा मी सोलापूरहून येत होतो, ट्रॅव्हल्समधनं येताना जरा सहज जाग आली, मोबाईल चेक केला तर फेसबुकला बऱ्याच माझ्या फेसबुक फ्रेंडला म्हणजे विद्यार्थ्यांचे तिथं ग्रीन डॉट्स होते. मी त्यातल्या एकाला मेसेंजरवर मेसेज टाकला, लवकर उठलास का? त्याचा लगेच मेसेज आला, अजून झोपलोच नाही. कधी कधी पालकांचा प्रॉब्लेम असा होतो की सांगून सुद्धा कळत नाही, आता बास झालं, जाऊ दे, काय करायचं ते कर, आम्ही झोपतो. ही परिस्थिती कधी कधी पालकांची येते. मला असं वाटतं की आपल्याला तसं करून सोडणार नाही. आणि मुलांना मी रिक्वेस्ट करतोय, प्लीज 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 ही गोष्ट एकदा कंट्रोल केली ना तर खूप गोष्टी सोप्या होतील. सचिन तेंडुलकर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय करत असायचे? सचिन तेंडुलकर म्हणजे विराट कोहलीच्या आधीचा एक प्लेअर. आता काही नवीन फारच मुलं आहेत, तो रिटायर झाल्यानंतर यांचे जन्म झालेले आहेत. पण सचिन तेंडुलकर उठल्यानंतर पहिल्यांदा बॅट हातात पकडून 500 स्ट्रोक त्या घरातल्या नेट बॉलला मारायचा आणि त्याच्यानंतरच तो टॉयलेटला जाणं, पाणी पिणं किंवा काय. जी मुलं सकाळी उठल्या उठल्या किंवा पालक सुद्धा उठल्या उठल्या जे पालक किंवा मुलं मोबाईल बघतात, दॅट इज रॉंग. त्यामुळं कधी कधी असं होतं की मुलांचा दोष आहे पण प्रिस्क्रिप्शन मात्र पालकांना आहे. माझ्याकडे एक पालक आले, ते म्हणले आमचा मुलगा सकाळी उशिरा उठतो. मी म्हणलं तुम्ही किती वाजता उठता? ते म्हणले मी 8ला उठतो. मग ठीक आहे ना म्हणलं, तुम्ही 5ला उठता का? नाही. दुसरी केस अशी होती की पालक लवकर उठत होते पण मुलं मात्र उशिरा उठत, म्हणजे मुलगा उशिरा उठायचा. आणि मग त्यांच्या घरात रोज काय गोळ व्हायचा की वडील हे त्या मुलाला उठून 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 कंटाळा आला की शेवटी रागवायचे, शिव्या द्यायचे, कधी कधी फटके द्यायचे. मग ते त्याच्यातच उठायचं आणि घाबरून आवरायचं. पण त्याला सगळ्या गोष्टीला 8:30 वगैरे वाजायचे, कदाचित रविवारचा दिवस असेल किंवा काय. ते म्हणले की आमच्या घरात हा रोजच प्रकार चाललाय. ते काउन्सिलिंगला मला घेऊन आले ते माझ्याकडे. त्या मुलाकडे पण ते रागाने बघायचे सारखे आणि ते वातावरण घरातलं खराब होतं. त्याच्यामुळे ते म्हणले याला काहीच उपाय नाही, तुम्ही सांगता बघा, तुम्हाला जमलं तर बघा, एखादं काय औषध बिषध असेल तर द्या. म्हणलं ह्याला कसलं औषध होतं? मी मुलाशी स्वतंत्र बोललो. म्हणलं काय रे, काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणे ते वडील आहेत ना आमचे, लय डेंजर आहेत. ते नुसते आहेत ना, माझ्याशी नीट कधीच बोलतच नाही. रडायला लागला, काय माझ्याशी नीट बोलतच नाही. आणि एकदा दोनदा त्याने आरोतुरच केलं वडिलांना. वाईट वाटलं मला. मी वडिलांशी सेपरेट बोललो. ते म्हणे फॉर्म्या नुसता झोपा काढतो, सूर्य उजाडला तरी हे झोपच अंथरुणात. दोघांशी मी बोलल्यानंतर मी त्या मुलाला असं म्हटलं की आपण उद्यापासून बदल करायचा का? तो म्हटला सर बदल गरजेचा आहे. कंटाळाला म्हटला मार खाऊन. वडिलांना म्हटलं बदल करायचा का? ते म्हणले मला आहे ना असा त्रास होतो, असं आहे ना माझं हे होतं, निघून जाऊ शकतं म्हणलं कुठेतरी. इतकं ते चिडलं होतं. मग मी त्यांना उपाय सुचवला. त्या मुलाला सेपरेट घेतला आणि त्याला सांगितलं बघ वडील किती वाजता उठतात? तो म्हटला मला काय माहिती, कारण मी उठलो असल्यावर ते ऑलरेडी उठलेले असतात. म्हटलं मला सूत्रांकडनं कळले की तुझे वडील 6 वाजता उठतात. तो म्हणला मग मी काय करू? म्हणजे ऍक्शन प्लॅन काय? मी म्हणलं की तू असं करायचं की तू वडील उठायच्या आधी 15 मिनिटं उठायचं, 5 मिनिटं उठायचं, 5 मिनिटं, 5:55 तू उठ. अलार्म वगैरे आहे का? तो म्हणला अलार्म माझ्याकडे, तुम्ही सांगाल ते करणार म्हणला मी. थोडंसं हालचाल खूप चालली आहे जरा आता नाही तर आलेत खूप लोक, पालक आले तरच आत घ्या. तर 5:55 उठ म्हटलं आणि उद्या बोलू आपण म्हटलं, 2-4 दिवसांनी बोलू. तर दुसऱ्या दिवशी त्याला मी इन्स्ट्रक्शन दिलं होतं काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी मला मुलाचा फोन आला. मला म्हटलं सर माझे बाबा जगात सगळ्यात बेस्ट फादर आहेत. म्हटलं काय झालं? काल तर तू म्हणला ते मला सारखे ठोकतात. नाही म्हणे माझे बाबा खूप चांगले आहेत. काय झालं म्हणलं? तो म्हणलं तुम्ही सांगितलं ना की 5 मिनिटं लवकर उठा. तो म्हणलं मी 15 मिनिटं लवकर उठतो, कारण मी वाट बघत होतो कधी एकदा उठतोय. तो म्हणलं मी 5:45ला उठलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या स्टडी रूममध्ये जाऊन बसलो, तोंडावर पाणी मारलं आणि जाऊन बसलो तिथं. तुम्ही मला सांगितलं होतं की अभ्यास नाही केला तरी चालेल, नुसतं पुस्तक समोर तरी ठेव. तसं मी टेबल लॅम्प लावून स्वतः पुस्तक समोर ठेवलं.
तो म्हणला 6 वाजताच्या आसपास थोडी हालचाल वाटली. दारापाशी कोणीतरी आलं होतं. वडीलच होते. त्यांनी मला पाहिलं असावं, कारण मी मागवून पाहिलं. एक तर माझा त्यांच्यावरती राग होता, तेव्हा मी माझं असं पुढं थांबलो. मग माझ्या लक्षात आलं की जे कोणी आलं होतं त्यांची पावलं किचनकडे गेली. मग किचनच्या गॅसचा लायटरचा आवाज आला. तो म्हटला माझ्या वडिलांना तर गॅसपाशी काहीच जमत नाही, पण मला वाटलं आई उठली का काय. पण थोड्या वेळानंतर तो म्हणला की गॅसवरती दूध गरम होऊन त्यातलं ते ग्लासमध्ये ओतून माझ्या वडिलांनी माझ्या रूममध्ये आले आणि माझ्यापाशी आले आणि माझ्या टेबलावर ठेवलं. डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणले की बस, एवढं जरी झालं तरी खूप झालं. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस. तो म्हणला की म्हणजे मी नुसतं सकाळी लवकर उठलो तर माझे वडील इमोशनल होत आहेत, त्यांच्यातला बेस्ट बाबा मला दिसतोय. आणि तो म्हणला की इतका छान दिवस माझा सगळा गेला, तुम्हाला मी आता फोन केला. थोड्या वेळानंतर बाबांचा फोन आला. बाबा म्हणले की माझं पोरग इतकं हुशार आहे, फक्त कालपर्यंत मला कळलं नव्हतं. मी म्हणलं काय झालं. ते म्हणे त्यांनी ती स्टोरी सांगितली. अहो म्हणले ते माझ्या आधी उठला, अभ्यास करत बसला होता. आम्हाला काय 90% नाही पडले तरी चालू, पण पोराने असा अभ्यास जर केला ना तर त्याला शिस्त लागेल आणि त्याच्या आयुष्यात तर चांगला उभा राहील. मला एवढंच पाहिजे होतं म्हणलं. एका दिवसात जादू आली. फक्त एक मुद्दा होता की वडिलांना काय पाहिजे हे एकदा मुलांच्या लक्षात आलं. आणि मुलांना सांगण्याची पद्धत खूप महत्वाची आहे. आरडाओरडा केला तर ते कोणीच ऐकत नाही. जेन झीच्या पलीकडची ही अवस्था. काय अल्फा बीटा काय म्हणतात त्याला. त्यामुळं संवाद कसा होतो. उदाहरणार्थ आपल्या मुलांनी ग्लास पाडला आणि त्यातलं पाणी पडलं. मला माहिती आहे की आपल्या की कोणीच नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाहीत, परंतु तरी सुद्धा जर कोणी दिली प्रतिक्रिया नकारात्मक, उदाहरणार्थ आपण आधीच आपल्या नोकरीच्या व्यवसायाच्या गणगणमध्ये असतो, घरात आधी काहीतरी समजा इश्यू झालेला असतो, तितक्यात आपल्या मुलांनी काहीतरी गडबड केली. उदाहरणार्थ लहान मुलं तर कायमच पाणी सांडवतात. 7वी 8वीतली मुलं सांगितल्याशिवाय अभ्यासाला बसत नाही. अनेक गोष्टी असतात, काहीतरी चुका करतात. मोबाईल चार्जिंग लावायला सांगितलं तर ते चार्जरच खाली पाडणार वगैरे वगैरे. तर या केसमध्ये जेव्हा जेव्हा निगेटिव्ह वाक्य जातात, उदाहरणार्थ तुला कळतच नाही, तू वेडा आहेस, अक्कल कधी येणार तुला, असाच नुसता मोठा झालास का तू, अभ्यास नाही केला तर नापास होशील. मला असं वाटतं ही वाक्य आहेत ना, त्या लहान मुलांच्या हृदयावरती असे चरचर चरकर जाऊन वार करतात. कुठल्याही पालकाकडनं मला मान्य आहे की कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला तसं बोलावं लागण्याची परिस्थिती येते, पण त्याही परिस्थितीमध्ये आपल्याला संवाद हा सॉफ्टच ठेवावा लागणार आहे. सॉफ्टच ठेवावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा आपण अशी परिस्थिती येते तेव्हा मेथड्स आहेत त्याच्या, पण त्या मेथडपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये असं इथं बसलेल्या मुलांना मला सांगायचं. जाणीव असली पाहिजे. मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, पण कुणीतरी 4-5 जण असतील की त्यांना जाणीव नाही असं त्यांच्या पालकांचं मत असेल. मी एवढं करते, मी एवढं करतोय, अरे साधं एवढं तुला चांगल्या स्कूलमध्ये टाकलंय, घरी आल्यानंतर फक्त होमवर्क केला पाहिजे, फक्त रोज तासभर तरी बस रे अभ्यासाला, असं सांगून सुद्धा जेव्हा मुलं फक्त मोबाईल बघतात तेव्हा पालक रडकुंडीला येतात. का अशी वेळ आली. माझा एक विद्यार्थी होता शिवरकर नावाचा, तो उरुळी कांचनचा. एकदा माझं लेक्चर, पहिलं सकाळचं लेक्चर इंजिनिअरिंग कॉलेजला, मी तेव्हा होतो हडपसरला. तेव्हा मी तिथे लेक्चरला जाणार, तितक्यात खाली एक 60-70 मुलं घोळक्याने उभी होती. मी म्हणलं काय काय प्रॉब्लेम. तर त्यातले 3-4 जण माझ्याकडे आले, गंभीर चेहरा करून म्हणले की काय नाही, तुमचं काय अडचण नाही आमची, पण आम्ही स्ट्राईक केलाय. म्हणलं करत जा, असं आदनं बंद करत जा, जरा असं वाटलं पाहिजे ना, विद्यार्थी आहे, तरुण विद्यार्थी आहे. पण म्हणलं का केला स्ट्राईक. ते म्हणजे काहीतरी असं वर्गामध्ये ही फॅसिलिटी नाही, ती फॅसिलिटी नाही. इंजिनिअरिंग कॉलेजची मोठी मुलं होती. मी खरं तर विरोध केला त्यांना, असं करू नका, वर्गात बसा. पण ते म्हणले सर असू द्या, फक्त प्रिन्सिपल येईपर्यंत आम्ही 2-3 तास असं करणार आहे, म्हणजे आम्हाला वर्गात फॅन वगैरे पाहिजेत आणि अस्वच्छता वगैरे असं. म्हणलं ठीक आहे. मी जाऊन बसलो माझ्या केबिनला. 2 विद्यार्थी, सरोदे आणि शिवळकर असे 2 विद्यार्थी माझ्या केबिनला आले. घाबरत घाबरत उभे होते. ते म्हणले सर आत येऊ का. मी म्हणलं अरे मगाशी तुम्ही त्या ग्रुपमध्ये होता ना, तुम्हीच का. ते म्हणले हा सर. आत येऊ का. म्हणलं आत या, पण काय कारण आहे, स्ट्राईक इथं करताय का. ते म्हणले नाही नाही आत येतो. म्हणलं या बसा. एकदम चेहरा पाडला होता.
म्हणलं तुमचं स्ट्राईक किती वाजेपर्यंत आहे? तो म्हणला आमचं नाही स्ट्राईक. ते दोघं जण म्हणले आमचं स्ट्राईक नाही. म्हणलं काय तू इथं कशाला आला? तो म्हणला आज जे तुम्ही शिकवणार होता ते आम्हाला दोघांना शिकवता का? तो शिवरकर नावाचा मुलगा म्हणला अरे तिथं तर तुम्ही मी वर्गात खडू डस्टर घेऊन गेलो तरी तुम्ही मला येऊन दिलं नाही वर्गात.